आदिवासींना मारण्याचा आहे दृढ संकल्प। माझ्या भरल्या घरात मीच गुन्हेगार झालो, केला न गुन्हा काही पण तडीपार झालो। कवितेचा शीर्षक आहे नवा इतिहास। आदिम जाणीवेने मातीतून उगवलेल्या बीजांना मिळते संविधानिक खतपाणी। आदिवासीची फवारणी आणि शैक्षणिक पाऊस पाणी। मातीतील या बीजांना येत आहे आकार आणि अंतहीन वेदनेला फुटतंय पालवी। काहींना आलाय बहर, अवघी सृष्टीच सुंदर करणारी ही आदिम वृक्षवल्ली सहजीविता, सहअस्तित्व, सामूहिकता जोपासून आपल्या परिवेशात खोलवर रुजून करते निसर्गाचे आणि मानवतेचेही रक्षण। पण येथील व्यवस्थेच्या मनुवादी विश्ववल्लीने या वृक्षवल्लीच्या सनातन अस्तित्व व अस्तित्वाला अस्मितेला निर्माण केलाय धोका। आदिमतेच्या संस्कृतीवर बांडगुळे, किडे, कीटक, अळ्या वळवळत आहेत निशाचर। या वृक्षवल्ली जेव्हापासून परिवर्तनाच्या वारा वाहतो आहेत तेव्हापासूनच सडकी, नासकी, स्वापदे, भेडिये सोडली जात आहेत ही वृक्षवल्ली संपवण्यासाठी। पण सुनामी सारखी अनंत संकटे, आपल्याला एक किस्सा माहीत असेल, जेव्हा सुनामी आला होता तर अंदमानचे जे आदिवासी होते त्यांना ती भाषा कळत होती तर ते दुसऱ्या ठिकाणी चालले गेले होते, त्यामुळे एक सुद्धा जीवितहानी तिथं झाली नव्हती। पण सुनामी सारखी अनंत संकटे सहन करणाऱ्या या वृक्षवल्लींना आपला इतिहास रचायला यायला लागलाय आता। ही वृक्षही लिहित आहेत स्वतःचे आत्मचरित्र, झाडे लिहित आहेत काव्य, फळे फुले लिहित आहेत कथा, फांद्या फांद्यावर वसते आहे पुरखा पूर्वजांची एक एक संहिता। या वृक्षवल्लीवर सारे रानपक्षी गात आहेत मानवतेची गाणी, हाती घेऊन प्रबोधनाची मशाल। तुम्ही कुऱ्हाडी, करवती, बुलडोजर इत्यादी मशिनरी घेऊन या, आम्ही लेखणी घेऊन सज्ज आहोत नव्याने उलगुलान करायला, नवा इतिहास रचायला। कारण उलगुलान चालू आहे, उलगुलान चालू राहील आणि पिरसा जिंदा है।